मंडळी नमस्कार. खिलार शेतकरी शान परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता पावसाळा चालू आहे, त्यामुळे प्रत्येकाचा प्रश्न आहे की गाई माझ्यावर आली आणि गाईसाठी बैल कोणता भरवावा आणि कसा निवडावा. तर मंडळी, एक माझं मत आहे की आयुष्यात जर गुरु नसेल तर प्रथम गुरु करून घ्या. आणि गुरु कोणी करून घ्यायचं की ज्याला खरंच जाणीव होते की माझं नॉलेज अर्ध आहे किंवा माझी बुद्धिमत्ता अर्धी आहे किंवा माझ्याकडे माहिती अर्धी आहे, अशा लोकांनी गुरु करून घ्यायला काही हरकत नाही. तर प्रत्येकाची जगात आवड निवड वेगळी आहे, त्याप्रमाणे माझी आवड निवड वेगळी आहे. तर माझी आवड सांगतो, माझी आवड निवडही सांगतो तुम्हाला. तर माझी आवड अशी आहे की त्या खिलारमध्ये कमीत कमी ॲग्रेसिव्हपणा असला पाहिजे. ॲग्रेसिव्हपणाचा अर्थ काय? तर आज त्याला कोणालाही स्पर्श करून घेण्याची एक मनस्थिती नसली पाहिजे त्या माणसाला, मालक सोडून. तर असा मला खिलार पाहिजे असतो. त्यानंतर आज त्याचे जे अवयव आहेत, बऱ्याच वर्षांपासून जुन्या जाणत्या माणसापासून शिकत आलो आहे आणि त्याच गोष्टी मला आवडतात. म्हणून जुन्या जाणत्या विचाराच्या माणसाकडून त्यांच्या बुद्धीनुसार मला तो खिलार आवडतो आणि ती गोष्ट मी माझ्या बुद्धीत परफेक्ट करून घेतलेली आहे की जुन्या जाणत्या माणसाची जे अवयव निवडायची जी पद्धत आहे, त्या पद्धतीनं मी मला जसा पाहिजे तसा माझा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्यामुळं मला कोणी जरी सांगितलं की कन्फ्युजन करायचा प्रयत्न केला तरी मी स्वतः कन्फ्युजन होऊ शकत नाही. हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मला जे वाटतंय ते करतोय, म्हणजे याचा अर्थ कन्फ्युजन दूर झालेलं आहे माझं आणि मी माझ्या सिलेक्शनवर ठाम आहे किंवा माझ्या पसंतीवर मी ठाम आहे. तर बऱ्याच वेळेला मी अगोदरही सांगितलंय, प्रत्येक नागपुडीपासून शेपूट गोंड्यापर्यंत, वशिंडीपासून खाली नक्कीपर्यंत असं वेगवेगळं कॅरेक्टर असणारे खिलार असतात. मग त्यातलं कोणतं कॅरेक्टर पाहिजे आपल्याला किंवा कोणतं योग्य कोणतं अयोग्य ही सुद्धा पात्रता आपल्यात पाहिजे. तर महत्त्वाचा एक कॉमन प्रश्न आहे की गाईला बैल भरवायचा आहे. ते अवयव प्रत्येकाच्या आवडीनिवडीचे वेगळे असतात. मात्र एक कॉमन सांगतोय तुम्हाला, मीही करतोय ते तुम्ही करा. आई आणि वडील खात्री करून घ्यायचं विसरायचं नाही. त्या वळू बैलाची आई कोणती किंवा त्या वळू बैलाचा बाप कोणता, आई आणि बाप या दोन गोष्टीची खात्री करायला शिका. कारण का, आज आपण जन्माला आलोय म्हटल्यानंतर आई आणि वडील आपल्याला जसे आहेत तसे त्या खिलारला आई आणि वडील सुद्धा आहेत. मग ज्या वळूला आई आहे, ज्या वळूला बाप आहे, तर त्यांची खात्री झालेली आहे, मग तो वळू तुम्ही भरवू शकता. तर या मुद्द्यात जेवढं खोलवर जाईल तेवढं कमी आहे. तुम्हाला माहिती आहे, जेवढं शिकल तेवढं कमी आहे आणि जेवढं शिकणारा आहे ना त्याला सुद्धा ते कमीच पडतं अजून शिकायला. तसं हे ब्रीडिंगच्या कामामध्ये भरपूर गोष्टी आहेत. मात्र भरपूर गोष्टी सांगायचा मी प्रयत्न वारंवार करतो, एकदम सांगता येत नाहीत. रेकॉर्डिंगच्या माध्यमातून सांगत असतो, कॉलच्या माध्यमातून सांगत असतो, व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो, लिखाणाच्या माध्यमातून सांगत असतो. हे सगळं एकत्रित करून सांगितल्यावर ते संपूर्ण ऐकतील असं नाही. त्यामुळं जेव्हाच्या तेव्हा एखाद्या व्यक्तीचा त्या विषयाबद्दल संवाद चालू असतो तर त्या संवादामधून मी त्या प्रश्नाची उत्तरं देतो. जरी त्या माणसानं प्रश्न नाही विचारला तर आज त्या प्रश्नाला अनुसरून मला जे उत्तर पूरक द्यायचं आहे ते उत्तर मी देत राहतो. हे बारकाईनं ज्यांचं शिक्षण झालंय, जे नोकरीवर आहेत आणि जे खरंच निर्मळ मनाचे आहेत किंवा ज्यांच्यामध्ये खरंच विचाराचा जातीवंतपणा आहे, त्यांना प्रत्येक पोस्ट, मग त्या ठिकाणी फोटो असो, व्हिडिओ असो, लिखाण असो, काही असू द्या, स्क्रीनशॉट असो, तो समजून येईल. आणि जे खरंच वेळेचा वापर करून घेतात योग्य, आणि निर्णय क्षमता ही प्रत्येकाची जर स्वतःची असेल तर अशा व्यक्तींना खिलार शेतकरी शान परिवारच्या संपर्कात ठेवलं जाईल आणि त्यांना खिलार शेतकरी शान परिवारचा कळत न कळत त्यांना सुद्धा माहीत होणार नाही की पाठिंबा असणारा आहे. लक्षात ठेवा, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. ह्या व्हिडिओमध्ये मर्म सांगितलेलं आहे की जगताना, वागताना, वेळ देताना, वेळ घेताना, खर्च करताना, निवड करताना, गुरु निवडताना या वेळेला स्थिरता पाहिजे मनाची. आणि ही स्थिरता येण्यासाठी हा गुरु पक्का लागतो किंवा स्वतःचं मन स्थिर लागतं. तर या व्हिडिओमधून मी काय सांगितलं की ज्या वळूबैलाला आई वडील आहे, ज्या वळूबैलाची आई वडील माहिती आहे पक्की, तर तो गाईला बिंदास्त भरवा. हां, आता त्याचा पुढचा भाग, तर तो कसा निवडायचा किंवा त्याचे अवयव कसे आपल्याला पसंत करून घ्यायचे. तर नागपुडीपासून शेपूट गोंड्यापर्यंत जे अवयव असतात,
माझ्या पसंतीचं मी निवड केलेली असते, तशी त्या पद्धतीनं तुम्ही निवड केलेली असते. आणि जाणकार व्यक्ती ह्या अलीकडं ह्या मीडियामुळे ढासळत चाललेले आहेत. जाणकार हा जाणकार राहत गेलेला नाही. जो जाणकार हे मीडियाच्या माध्यमात आलेला आहे, जो जाणकार मोबाईलच्या माध्यमात आलेला आहे, जो जाणकार इतर तरुण वर्गाची ओळख झालेली आहे, जो जाणकार आज गोंधळ वाढलाय जाणकाराचा, तर त्या जाणकाराकडून आपण कोणतीही गोष्ट शिकून जमणार नाही. तर जो जाणकार मीडियापासून, समाजापासून, तरुण वर्गापासून लांब आहे, अशा जाणकाराला तुम्ही जवळ ठेवू शकता. ठीक आहे, राहिलेला भाग आपण नंतर कव्हर करू. हा भाग सविस्तर ऐकायला विसरू नका. धन्यवाद.